एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेताना अचानक फांदी तुटल्याने वानराचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ही घटना ब्रह्मपुरीच्या किणी येथे घडली आहे। वानराला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पशुवैद्यकीय डॉक्टरांसह गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। किणी येथे नेहमीप्रमाणे वानरांची टोळी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत होती। दरम्यान फांदी तुटल्याने एका वानराचा तोल गेला आणि तो जमिनीवर कोसळला। त्यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आहे। जखमी वानराला बघून नागरिकांनी त्याला पाणी पाजून शुद्धीवर आणलं। त्यानंतर पशुवैद्यकीय डॉक्टरांनीही त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे असे प्रयत्न केले, मात्र अखेर सर्वांचे प्रयत्न अयशस्वी ठरले असून वानरानं शेवटचा श्वास सोडलाय। त्यामुळे या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। मी किणी गावातील आंबोणे यांच्या घराच्या बाजूला आहे। या ठिकाणी आता एक बंदर जो होता तो बंदर खाली पडलेला होता झाडावरून दुसऱ्या झाडावर, एका झाडावरून तो उडी घेत होता। घरच्यांना लक्षात आलं, ह्या आंबोणे परिवारांना, त्यांनी तातडीनं पशुवैद्यकीय दवाखान्यातील काही डॉक्टरांना या ठिकाणी बोलावलं आणि त्यांच्यावर उपचारसुद्धा वैद्यकीय उपचार करण्यात आला। कालांतराने तास 2 तास राहिल्यानंतर तो मरण पावलेला आहे। सदर घटनेची माहिती वन विभागाला आम्ही पोहोचवली। त्यांनी पण फोन करून त्यांना माहिती दिली। वन विभागाची टीम घटनास्थळी आली। त्यांनी घटनेचा पंचनामा केला आणि मृत वानराला दफनविधी जे त्यांची प्रक्रिया पूर्ण होती ते पाळलेली आहे। आपल्यासोबत ज्यांच्या घरासमोर ज्या वानराचा मृत्यू झाला घटनास्थळी, तर त्या ताई आहेत। ताई, काय सांगाल आणि वानर कुठं होता आणि कसा होता? मी सारिका सुरेश आंबोणे यांच्या घराच्या मागे घराच्या मागे झाडं होते। या झाडावरून त्या झाडावर बंदरांना उडी टाकण्याचा प्रयत्न केला। तो खाली पडला। खाली पडल्यानंतर बेशुद्ध झाल्यानंतर आम्ही डॉक्टर साहेबांना फोन केला। शुभम माझा पुतण्या यांना फोन केला। त्यांना उपचार पण केले। उपचार केल्यानंतर 1-2 तास चांगला बरा झाला आणि त्यानं फॉरेस्टवाल्याला फोन केले। फॉरेस्टवाले आले आणि त्यांना पाणी पाजले। माझ्या शुभमना पाणी पाजले। डॉक्टर साहेबांना जेव्हा उपचार केल्यानंतर पाणी पाजले, आम्ही सगळ्याजणी पाणी पाजले आणि ते काही 1-2 तासांनी तो मरण पावला। मरण पावल्यानंतर ते आम्ही काहीतरी त्याची विधी करण्यात आली। आता आंघोळ वगैरे करून त्याला ते मशानभूमीमध्ये नेले। तर निश्चितच खरा माणसावर प्रेम आणि मुक्या प्राण्यावर प्रेम काय असतो ते या ताईच्या खरंच शब्दातून, आणि त्यांनी समाजसेवेचा व्रतसुद्धा या ठिकाणी जोपासलेला आहे। खरं तर जे डॉक्टर आहेत ज्यांनी त्या मृत वानरावर इलाज केला, बरेचदा मला 2 तास ते आजही त्या वानराच्या जवळ होते घटनास्थळावर। त्यानंतर जे फॉरेस्टची टीम आली आणि मृत वानराला जे दफनविधी जे काही प्रक्रिया होती ते पूर्ण केलेली आहे। आपल्यासोबत डॉक्टर शैलेश लिंगायत आहेत। काय झालं डॉक्टर साहेब, नेमका काय प्रकार आहे? मला शुभम आंबोणे जो आहे त्यानं मला पहिल्यांदा फोन केला। त्यांनी सांगितलं की एक वानर झाडावरून पडून तो जखमी अवस्थेमध्ये आहे आणि त्याची हालचाल सध्या बंद झालेली आहे। मी त्या क्षणी होतो बरडकिणी या गावामध्ये, कमीत कमी किनीवरून जवळपास 25 ते 30 किलोमीटर। यांचा फोन आला तेव्हा मी पटकन क्षणाचा विलंब न करता गाडीला किक मारली आणि डायरेक्ट आपली बॅग घेऊन सरळ किणी गावामध्ये आलो। किणी गावामध्ये आल्यानंतर बघितलं तर काय झालं की त्या वानराची अवस्था अशी होती की तो जगतो की काय अशीच अवस्था होती। तो जगणार नाही पहिल्यांदा सांगितलं होतं बघितल्याबरोबर, कारण पूर्ण कडक येऊन होता। पण जेव्हा थोडासा उपचार झाला, मग त्याला आम्ही पाणी पाजलं, आंबील दिली, त्याच्यानंतर तो स्वस्थ झाला थोडा। पुन्हा त्याला असं वाटलं की त्याला जीवदान मिळू शकते, पण एवढा उपचार करूनही 2 तास राहिल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली। हे मला एक शोकांतिका वाटते, खंत वाटते या गोष्टीची की मी एवढा प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही तो जगला नाही। हा केविलवाना प्रकार डॉक्टर साहेबांनी केला। खरंच केविलवानाच म्हणावं लागेल की शेवटच्या शर्थीचे प्रयत्न त्याचा वानराचा जीव वाचवण्यासाठी त्यांना खरंच केला। खरंच यांच्या या कार्याला सलाम, धन्यवाद।